नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट येथील रिठे भवन येथे नुकतेच बौद्ध उपवधू वर परिचय मेळाव्याला परिसरातील 50च्या वर उपवर वधूवर व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून आपला परिचय सादर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर परिचय मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपली पसंती दर्शवून वधू वर सोबत प्रत्यक्ष बोलणी केले. बौद्ध समाजामध्ये लग्न जुळविणे ही कठीण समस्या होत बसलेली आहे. वधूवर पाहणे ही तर अतिशय किचकट समस्या निर्माण झालेली आहे. काही अंशी ही समस्या दूर करता येईल का, यासाठी बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप नागपूरच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा हिंगणघाट येथील रिठे भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याला वणी, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वधू वरांनी आपली हजेरी लावली व प्रत्यक्ष परिचय करून घेतला. दरवर्षी असे मेळावे आयोजित करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक विक्रांत भगत यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विक्रांत भगत, सामाजिक कार्यकर्ते ईश्वरदास कुंभारे, प्रकाश झाडे, सुप्रिया कुंभारे, पत्रकार दिनेश घरडे, पौर्णिमा सोनकुंवर, उमाकांत सोनमकुवर उपस्थित होते. सदर परिचय मेळाव्यात 50च्या वर उपवधूवर यांनी आपला परिचय सादर केला. तसेच भविष्यात असेच नवनवीन उपक्रम राबवावे असे अनेक मान्यवरांनी इच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन उमाकांत सोनमकुवर यांनी केले. आता कसं बोलायचं, कसं सांगायचं तसं काही विचार करू नका, कारण की मला पण आज असं समजलं की अशा वधू-वर मेळाव्यामध्ये असं आपल्याला आपलं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. पण मी ते सरासोबत आता तेच बोलत होतो की आपण आपला इंट्रो देऊ, आपण आपल्याबद्दल सांगू आणि आपल्याला लग्न आजच जुळलं पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की याच प्रोग्राममध्ये, याच मीटिंगमध्ये, याच कार्यक्रमामध्ये तुमचं लग्न जुळेल आणि नाही जुळलं तर तुम्हाला तुमचं होणार नाही असं नाही आहे. ते लोक तुमचा बायोडाटा घेऊन चालले, ते तुमचं रिझ्यूम घेऊन चालले, ते तुमचं पूर्ण डाटा घेऊन चालले, ते त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतील आणि तुम्हाला मॅच करावं लागेल कुठेतरी. म्हणजे कुठेतरी तुम्ही मॅच व्हाल की जसं समजा तुम्ही 2-3 दिवसांनी त्यांच्या डाटामध्ये दिसाल, तुम्हाला माहीत पडेल की कोणती पोरगी आपल्याला चांगली दिसते आहे, कोणता पोरगा चांगला दिसतोय. तर हा कार्यक्रम म्हणजे चालू राहील कंटिन्यू. असं नाही होणार की तुमचं आज जर तुमचा पार्टनर नाही सापडला म्हणजे कधी सापडणार नाही असं नाही. हे लोक उमाकांत सर आणि गौर सर हे तुम्हाला नेहमी सपोर्ट करत राहतील. त्या कंटिन्यू चालू द्या. आपल्या येताना आपलं इंट्रोडक्शन सांगा, आपले इच्छा सांगा की आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे आणि मन मोकळेपणाने बोला, तर तुम्हाला सोपी जाईल हे कार्यक्रम हँडल करायला. जय भीम. आपण हा प्रोग्राम आयोजित केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंगल परिणय यासाठी म्हणजे आपण या आधी पूर्वी नातेवाईकामध्ये आपण सांगत होते की आपल्याकडे माझा मुलगा आहे, लग्न करायचं आहे. पण आता ती पद्धत राहिली नसून आपण आता विवाह सोहळा जो ग्रुप आहे त्यामध्ये आपण नोंदणी करतो. तिथून सगळे असे परिचय होतात आणि तिथून मग आपण निवड करतो असं मला वाटते. नाही, हा उपक्रम खूप खूप छान आहे. त्याबद्दल मला म्हणजे असं माझं कुमुद वनकर, मी वर्ध्याला राहते. केलं हे खूप चांगलं केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही 2 ग्रुप मध्ये जाऊन आलेलो, नागपूरला गेलो, इथे आलो. सगळ्यांच्या भेटी होतात आणि एकमेकांना समोरासमोर बघतो, तो परिचय होतो असं मला वाटतं. परिचय मेळावा अतिशय सुंदर होता. सर्व मुला मुलींनी आपले परिचय दिलेत. ऑर्गनायझरांनी खूप छान ऑर्गनाइज केला आहे आणि खूप दूरदूरून मुलं मुले आले आहेत. मी तर सर्वप्रथम आयोजकांचे आभार व्यक्त करते की त्यांनी हा खूप सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि यापुढेही असेच कार्यक्रम इथे आयोजित व्हावाची अपेक्षा करते. हिंगणघाट इथे राहते. मी माझ्या भावासाठी मुलगी बघायला आले.
ग्रुप हा खूप सुंदर त्यांचं काम केलंय. त्यांनी जे हे सांगितलं आहे की जिथे जिथे आमचे मेळावे झाले आहेत तिथनं खूप रिझल्ट खूप छान आलेला आहे. आम्ही हीच अपेक्षा करतो की इथला पण रिझल्ट खूप छान असावा आणि माझ्या भावासोबतच सगळ्या मुलांना आणि मुलीला सुद्धा आपापले जीवनसाथी मिळावं अशी अपेक्षा करते. नक्कीच नक्कीच व्हायला पाहिजे. आपल्या खरं बघता आपल्या समाजामध्ये विशेष करून हा मेळावा हिंगणघाटमध्ये झालेलाच नाही. पहिली वेळ आहे ही की हिंगणघाटमध्ये हा मेळावा झालेला आहे आणि असेच मेळावे होत राहावं जेणेकरून आपल्या इथे 99% मुलांचेच हे आले आहे, बायोडाटे आले आहेत. तर मुलींची खूप कमतरता दिसून आली आहे या मेळाव्यामध्ये. पुढच्या वेळेस जो मेळावा होईल अपेक्षा करते की मुलींचे सुद्धा बहुतांश करून बायोडाटे यावेत जेणेकरून मुलांना मुलगी मिळायला सोपं जाईल. आज जो हा इथे आमच्या हिंगणघाट शहरामध्ये जो कार्यक्रम झाला आहे तो प्रथमच झालेला आहे. त्यामुळं आम्हाला खूप म्हणजे आनंद व्यक्त झाला आहे आणि छान असं सहयोग मिळालेला आहे आम्हाला. त्यामुळं आम्हाला अजून एक म्हणजे समाजामध्ये जे म्हणजे असं जे म्हणजे आशेची किरण असे जागे झालेले आहे. त्याच्यात अजून याला चांगला सहयोग मिळणार आहे. या हो, आम्हाला जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त लोकांनी आम्हाला इथं सहयोग केलेला आहे. त्यामुळं भविष्यातही चांगला सहयोग मिळणार आहे आम्हाला. माझं नाव सुनीता राजेंद्र पात्र, राहणार पवनार, जिल्हा वर्धा. मुलांचं नाव आहे अजय दीपकराव नामदार. तो मुलगा माझा भाचा आहे. त्याला मुलगी एक घर सांभाळणारी पाहिजे. आमचा पहिला चान्स आहे. आम्हाला ते योग्य वाटलं आणि कसं अजून मुलाचा मुलींचा ग्रुपमध्ये बायोडाटे मिळाल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट करून बोलू शकतो. हे कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम आता खूपच चांगला झाला आणि ग्रुपमध्ये पण चांगलं व्यवस्थित याच्यामध्ये मुली वगैरे चेंज म्हणजे दाखवणार आहे. या मेळाव्यामध्ये मुलं मुली आणि पालक वर्ग आले. अपेक्षापेक्षा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आणि यामध्ये लोकांना एक कळलं की मेळावा घेतल्याशिवाय आपल्याला मुलींना मुलगा पालकांना कळते की आपण जर मुलगा आणि मुलगी दोघांना शोधण्याचं एकच स्थळ आहे. त्यामुळे मंगल बुद्धिस्ट परिने ग्रुप जर आम्ही हिंगणघाट शहरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात आम्हाला 100% प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये आमचे पत्रकार दिनेश गरडे साहेब, जोडाबे साहेब आणि कुंभारे साहेब आणि आमचे भाऊ प्रमोद सोनपूर यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये मी उमाकांत सोनपूर त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याला चालू व्हायला 3 वर्ष झाले आतापर्यंत आणि यामध्ये आतापर्यंत 70-80 जे लग्न जुळलेले आहे, 70-80 लग्न जुळलेले आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आम्ही रजिस्ट्रेशन फी फक्त 1000 रुपये लॉंग टाइम घेतो लग्न जुळतला. आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच अपेक्षा नाही की कोणी आम्हाला लग्न जुळल्यावर पैसे द्यावे आणि आम्ही आजपर्यंत कोणाकडून पैसे घेतले नाही. 1000 रुपयामध्ये तुमचं लग्न जुळवून देणे हे एवढं मोठं मिशन आहे की कोणताच ग्रुप साध्य करू शकत नाही. आणि हिंगणघाट शहरामध्ये ही बाब आमचे माननीय नगरसेवक कुंभारे साहेब आपले भगत साहेब यांना खूप आवडली आणि त्यांनी म्हणाले की हा कार्यक्रम दुसऱ्यांदा तुम्ही आयोजित करा आणि आम्ही आमच्यातर्फे 100% तुम्हाला प्रतिसाद देऊ. यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे, आताच माझे मित्र होते श्रीकांत मांबुकर रेल्वेमध्ये आहे, ते चीफ ओएस होते आणि आत्ताच ह्या शुक्रवारी लेटेस्ट त्यामध्ये ती पण मुलगी डिवोर्स होती, खैरकर नावाची मुलगी होती, तिचं समोरचं आहे, तिचं परवाच जुळलं. यामध्ये आम्ही सगळ्यात प्रथम प्राधान्य अपंग, दिव्यांग लोक, घटस्फोटित आणि त्याचबरोबर ज्यांचा प्रॉब्लेम असेल अनइकॉनॉमिकल आहे, ज्यांना काही सुचत नाही असे लोकांना आम्ही आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा प्राधान्य दिलं आणि त्यांच्यासाठी आमच्याकडून ही व्यवस्था आहे की त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी येऊन ग्रुपला सांगितलं तर आम्ही त्यांच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे.
का की तो पण एक आपला एक घटक आहे समाजातला की डिवोर्स आहे आणि त्या डिवोर्स लोकांना लक्ष देणं आमचं कर्तव्य आहे. तर डिवोर्स मध्ये आम्ही आता करीब 10-15 लोकांची लग्न केली ही खूप मोठी उपलब्धी आहे. खूप मोठी उपलब्धी आहे. मंगल बुद्धिस्ट मध्ये की कुठलाही जर असा प्रोग्राम असेल आणि काढायचं समजलं असेल त्यांनी जर आम्हाला कळवलं तर आम्ही त्यांच्याकडे फर्स्ट ट्राय केलं. आता ग्रुप चालवताना कुठे ना कुठे सगळेच लोक आहेत त्याच्यामध्ये, तर त्या सगळ्यांना घेऊन चालणं हा खूप मोठा समस्या असतो. पण त्यामध्ये आम्हाला कुठे अडचण निर्माण झाली. फक्त एकच शंका आहे, ज्यांचे लग्न जुळले त्यांनी फक्त येऊन आपल्याला सांगावं सर माझं लग्न जुळलं, आम्ही त्यांचा सत्कार आमच्यातर्फे आमच्या ग्रुपतर्फे आणि आम्हाला वेळेवर काही वाटलं तर आम्हाला त्यांना काय द्यायचं ते द्यायचं. मागील 3 वर्षापासून मी कार्यक्रम घेत आहो. सगळ्यात चांगला कार्यक्रम झाला होता माझा भंडारा. 2nd नंबरवर झाला या हिंगणघाटचा, म्हणजे भंडाऱ्यापेक्षा बी चांगला कार्यक्रम झाला. नागपूरपेक्षा, अमरावतीपेक्षा आणि चंद्रपूरपेक्षा बी. या कार्यक्रमात आपल्याला नाही काही तर 50च्या वरती दाटे आलेले आहेत. 50. माझा एकच उद्देश आहे, मी हर महिन्याला मेळावा लावतो. मेळावा याच्यासाठी लावण्यात येतो की तिथून मुला मुलींचे लग्न जुळण्यात यावे. आणि खरोखरच आमच्या ग्रुपमधून कळणमध्ये आता आमचे जे सोमकोर भाऊ आहेत त्यांनी जे सांगितलं, कळणमध्ये लग्न झालं लेटेस्ट मध्ये शुक्रवार म्हटलं तर जास्त दिवस नाही झालेले आहे. पण 15 दिवसाच्या अगोदर बी आम्ही एक मिसाले साहेब यवतमाळचे त्यांच्या मुलीचं लग्न जुळलं आहे, तिला दिलं आहे कल्याणला. हे पण लग्न झालं. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की वर्धेला मी उद्या किंवा परवा अजून त्या ड्रायव्हरच्या मुलीचं लग्न जुळण्याकरता अजून जातो. 3रं म्हणजे महिन्यातून नाही काही तर 5 लग्न तर परफेक्ट आहे. 50 ते 60 लग्न आरामात जुळलेले आहेत हमखास. आणि गॅरंटीनं सांगतो की माझ्या ग्रुपमधून ज्या बी मुला मुलींचा डाटा येतो त्यांचं लग्न जुळते हमखास. शुअर गॅरंटी देतो मी 100%. पुढील आयोजन कुठे आहे? आता यापुढील आयोजन राहील आपलं नागपूरला, उर्वेला कॉलनी, वर्धा रोड. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला हेच आवाहन करणार आहे की आम्ही जे कार्यक्रम राबवत आहोत, आमचा जो कार्यक्रम सक्सेसफुल झाला त्याच्यापेक्षा बी नागपूरचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला पाहिजे. कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे अगर या उद्देश आम्हाला अगर असा प्रतिसाद मिळाला, मुला मुलींचे लग्न अगर सगळ्यात जास्तीत जास्त जुळले तर याच्या समोर आम्ही सामूहिक याची थोडीशी व्यवस्था करून देऊ आणि आमचा ग्रुप करून देऊ.